बनवूयात माझ्या मुलींच्या आवडीचा ब्रेकफास्ट. काकडीची थालीपीठं अगदी रुचकर आणि टेस्टी रेसिपी कशी बनवली चला पाहूयात. इथं मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 3 मिरच्या, लसूण, कोथिंबीर घेऊन वाटून घ्यायची, बारीक वाटून घ्यायची. या ठिकाणी किसणी घेतलेली आहे, एक काकडी घेतलेली आहे, मोठ्या दाताची किसणी आहे, त्याने किसून घ्यायची. आता या ठिकाणी थालीपीठ भाजणीचं पीठ आहे माझ्याकडे, हे ते मी चाळून घेणार आहे. 2 वाट्या घेतलेल्या आहेत. 2 छोटी मुलं आणि 2 मोठी माणसं यामध्ये खाऊ शकतात ब्रेकफास्टला. आता या पिठामध्ये भरपूर असा कांदा, चिरलेली कोथिंबीर आणि अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट घालून घ्यायची. थोडं थोडं पाणी घालून मीठ घालायचं चवीपुरतं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घातल्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित भिजलं जातं. सैलसरही जास्त भिजवायचं नाही आणि घट्टही नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं करून घ्यायचं. इथं पोळपाट घ्यायचं, त्याच्यावरती पांढरा शुभ्र कपडा अगदी छान पाण्याने भिजवून घ्यायचा. गोळ्यालाही छान पाणी लावून घ्यायचं आणि हाताने अशी पातळ थालीपीठं थापून घ्यायची. थालीपीठ पातळ थापून झाल्यानंतर वरून असे चमचाभर तीळ लावून घ्यायचे. प्रोटीनही भेटलं पाहिजे ना मुलांना, कॅल्शियम, प्रोटीन, त्यामुळे कडकडीत तवा गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरती असं थालीपीठ घालून घ्यायचं. दोन्ही बाजूनी तूप किंवा तेल लावून खरपूस असं भाजून घ्यायचं. अगदी हेल्दी ब्रेकफास्ट रेडी होतो. माझ्या मुलींना फार आवडतो. तुम्हीही तुमच्या मुलांना करून नक्की द्या, त्यांनाही फार आवडेल. असं घरी लावलेलं ताजं दही द्यायचं आणि थालीपीठ मुलांना फार आवडतं. मोठ्या माणसांसाठी असा चहा बनवला होता. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.